शिर्डी जगभरातील साई भक्त ज्या शिर्डी नगरीत अपार श्रद्धेने दर्शनासाठी येतात, त्याच पवित्र नगरीतील विविध रस्त्यांवरील जाहिरात फलकांवर श्री साईबाबांच्या छायाचित्रांची होत असलेली विटंबना सध्या संतापाचा विषय ठरत आहे. अनेक फलकांवरील साईबाबांची छायाचित्रे फाटलेली, मळलेली, रंग उडालेली आणि अर्धवट अवस्थेत दिसत असून ही दृश्ये पाहून साई भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. शहरात उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांमधून शिर्डी नगर परिषदेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. यातील काही फलक अधिकृत तर अनेक फलक अनधिकृतपणे उभारण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र या फलकांची देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षिततेकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे चित्र दिसत आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची असा प्रश्नही उपस्थित होत आहे. व्यापारी आपल्या जाहिरातींना अधिक प्रसिद्धी मिळावी म्हणून फलकांवर श्री साईबाबांचे छायाचित्र वापरतात, परंतु जाहिरातीचा कालावधी संपल्यानंतर त्या फलकांकडे दुर्लक्ष केले जाते. पाऊस, वारा आणि उन्हामुळे छायाचित्रे विद्रूप होऊन काही ठिकाणी साईबाबांचा फलक फाटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याला जबाबदार जाहिरातदार आहेत की त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरणारे प्रशासन, असा सवालही उपस्थित होत आहे. श्री साईबाबा संस्थान, शिर्डी नगर परिषद आणि महसूल विभागाने संयुक्तपणे शहरातील सर्व जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करून फाटके, विद्रूप व नियमबाह्य फलक तातडीने हटवावेत अशी मागणी होत आहे. तसेच भविष्यात धार्मिक व्यक्तिमत्वांची छायाचित्रे जाहिरातींसाठी वापरताना स्पष्ट नियमावली तयार करून तिची कठोर अंमलबजावणी करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरातदारांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी साई भक्तांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी भावना नागरिक आणि भाविकांकडून व्यक्त होत आहे.